नमस्कार. कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही खूप छान आणि मजेत असाल. तर चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. चॅनलचं नाव आहे कोमल मानवते. तर योगेशला अचानक हॉस्पिटलला घेऊन गेलेलो. हॉस्पिटलला त्याला मेडिसन वगैरे काय काय दिलं ते पण सांगते. आणि त्याला खायला पण जास्त बाहेरचं तर तो नाही खात एवढा, म्हणजे बाहेरचं खात नाही, फक्त आईस्क्रीम वगैरे असंच खातो. ते पण त्याची आम्ही बंद केली. तर त्याला खायला पण काय काय सांगितलं आणि मेडिसिन कोणतं दिलं ते पण सांगते आणि त्याला काय झालं ते पण सांगते. तर योगेश एवढा चिडचिड करत होता ना, खूप चिडचिड करत होता. तर त्यासाठी त्याला आम्ही हॉस्पिटलला घेऊन गेलो की असं म्हणजे जी गोष्ट पाहिजे ती पाहिजेच. एवढा अगोदर बिलकुल करत नव्हता चिडचिड, पण आता 1-1.5 महिन्यामध्ये खूप असा चिडचिड करायला, जे पाहिजे ते पाहिजेच. तर त्यासाठी मग आम्ही जेवलो वगैरे आणि त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलो. तर डॉक्टर म्हणजे थोडं त्याचं ब्लड कमी झालं आहे, त्यामुळं पण चिडचिड करत असेल. तर त्याला मेडिसिन वगैरे दिली आणि त्याला काल लागलेलं पण हाताला. तर हाताला लागलं, त्यामुळं काल काय मी व्हिडिओ नाही टाकला. तर काल दिवसभर ते किरकिर करू लागलं त्याच्यामुळं. तर त्याची आज पट्टी काढली, मस्त क्रीम वगैरे लावली. तर मग त्याला नेलं हॉस्पिटलला. तर मग सांगितलं चिडचिड करायला. मग दिलं त्याला मेडिसिन वगैरे दिले, रक्त वगैरे वाढायचं. आणि जेवत पण नाही ना तो. तर हे बोलतात त्याला तो भूक लागू देत नाही. म्हणजे त्याला जेवायच्या अगोदरच त्याला जेवण देते. कदाचित त्याला त्यामुळं भूक लागत नसेल, त्याला मी देत असते ते मागायच्या पहिलंच त्याला मी जेवण देत असते आणि जे आवडतं तेच देते. पण तो असं बिलकुल भाज्या चपाती वगैरे असं खात नाही. तर डॉक्टर म्हणले हे चुकीचं आहे, त्याला चपाती भाजी वगैरे असं पूर्ण जेवायला द्या. तर त्याला पालेभाज्या, लाल माठ, पालक, मेथी अशा हिरव्या भाज्या पूर्ण खायच्या सांगितल्यात. परत डाळिंब, बीट असं द्या म्हणले त्याला. तर बीट हाताचं तुझ्या, तर त्याला बीट वगैरे द्या बोलले. तर बीटचा तर मी ज्यूस बनवून देत असते. तर असं चिडचिड करू लागलं की मन आपली पण चिडचिड होते ना. आणि घरात दुसरं कोणी असेल तर ते थोडं हे थोडं बघून मग आपली चिडचिड वाढत नाही. पण त्याला दिवसभर पण मीच असते, मग माझी पण चिडचिड होऊ लागली. तर ते बोलले चल एकदा त्याला दवाखान्यात घेऊन जाऊत. मग त्याला आणलं, मेडिसिन काय काय दिलं ते दाखवते. बघा हे मेडिसिन दिले बाबूला, एवढं मोठं मेडिसिन. त्याला आम्ही कधीच एवढं नाही हे केलं. तर हे दिले वाढण्यासाठी, ब्लड वाढण्यासाठी हे दिले. आणि हे दिले भूक लागण्यासाठी टॉनिक. तर हे घ्यायचे सकाळ संध्याकाळ आणि हे फक्त दुपारीच घ्यायचे. तर 3 महिने जेवढं सांगितलं तेवढ्या भाजीपाला वगैरे द्या बोलले. आणि हे ब्लड वाढण्यासाठी पण द्या औषध सपोर्ट, ते यांनी वाढतं. तर असं. आणि एक अँटीबायोटिक दिली हाताला लागलं त्याच्यासाठी. तर बघूत आता किती महिने लागतात ते, किती दिवसात, म्हणजे असं दिवस महिने काय माहीत नाही, बघूत आता. तर आताच औषध पिलं त्याने. चिडचिड खरंच नाही करायला पाहिजे, पण तो लई चिडचिड करत होता. त्यामुळंच त्याला घेऊन गेलो. तर माहिती पडलं त्याचं ब्लड कमी झालं. बाबू खाली उतर. ठीक आहे, पाणी पिले त्याने, बॉटल पण आणली त्याला नवीन येताना. हे बघा वरती गेला. बाबू खाली या, मोठा झाला का? हा ये, चल उतर खाली. बाबू तुला फळं आवडतात ना? डॉक्टर म्हणले फळ खा, काकडी खा, आणि बाहेरचं खा म्हणले की नाही? बाहेरचं बिलकुल खा नाही म्हणलं आहे ना. आईस्क्रीम नाही, अजून चॉकलेट नाही, काहीच नाही खा म्हणलं ना. बापरे. आणि अजून स्ट्रॉबेरी ते म्हणले स्ट्रॉबेरीची खायची फक्त चॉकलेट वगैरे नाही खायचं. चॉकलेट वगैरे नाही खायचं आहे ना. फक्त स्ट्रॉबेरीची चॉकलेट त्याच्या डॅडींनी सांगितलं, स्ट्रॉबेरीची चॉकलेट एक देऊ शकतो, बाकी नाही है ना बाळा. स्ट्रॉबेरीची चॉकलेट खा असं म्हणते.
हे बघा पट्टी काढली, दाखव बाळा पट्टी हे माझ्याकडे हाताकडे दे. हे पट्टी काढली तर थोडं थोडं हे राहिलं, खूप खोलवर आहे तर आता फरक पडलाय है ना बाबू. नाही बाळा पट्टी काढली मी त्याची आणि क्रीम लावली तर ते कुठं पण मारून घ्यायलाय. पट्टी काढली तर ते तेवढं रक्त आले बाहेर है ना. जेवण करणं, फॅन लावणं, चला योगेश लय बोलतो. स्टॉप योगेश, स्टॉप बोलायचं थांब. तर त्यासाठी योगेशला नेलेलं तर बघू आता 2-3 महिने मेडिकल द्यायचं. फरक पडला 100%. हां सगळं राहून जाते है ना. औषध पिल्याने राहतं ना. अँटीबायोटिक पण दिली त्याला. चला मग ही व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा. बाय बाय, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.